नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आज आपण डिफरन्सिएशनमध्ये आपला लास्ट बीट दॅट इज हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा पार्ट बघणार आहोत. ओके, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे हायर म्हणजे जास्त, ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह असे ज्यांची ऑर्डर जास्त आहे. आता जास्त आहे म्हणजे काय, तर आत्तापर्यंत आपण dy बाय dx बघितलं होतं, राईट. मग ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, तर तुम्ही एका फंक्शनचं किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेता तेवढी त्याची ऑर्डर असते. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स लिहितो कुठलं तरी फंक्शन. आता त्याचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, मी ह्या साईडला सगळं लिहिलंय, ते पण मी एक्सप्लेन करतोच. त्यापूर्वी yचा मी जर पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला dy बाय dx मिळेल, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. ओके, सो त्याला म्हणतात त्या डेरिव्हेटिव्हची ऑर्डर. किती घेतला डेरिव्हेटिव्ह, एकदा. सो ऑर्डर ऑफ दिस डेरिव्हेटिव्ह इज 1. आणखीन एकदा त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, देन आय हॅव d2y बाय dx स्क्वेअर. सो ह्याची ऑर्डर किती आली, 2 का, कारण yचा किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलाय मी, 2 वेळा, पहिल्यांदा त्यानंतर दुसऱ्यांदा. परत आणखीन एकदा घेतला तर काय मिळाला, d3y बाय dx क्यूब. सो व्हॉट इज ऑर्डर, 3 अँड सो ऑन. सो दीज आर कॉल्ड ॲज हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज. ज्यांची ऑर्डर म्हणजे ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त डेरिव्हेटिव्ह्ज, एकापेक्षा जास्त वेळा आपण डेरिव्हेटिव्ह्ज घेतो त्याला आपण काय म्हणतो, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, मग आता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज कधी येतात, काय येतात बघा. If f of x is a differentiable function of x on an open interval I, दिलेल्या इंटरवल वरती जर f of x हा डिफरन्शिएबल असेल आणि देन वी हॅव f dash x is also differentiable function of x on I, त्या इंटरवलती, सेम इंटरवलवरती जर तो काय असतो, डिफरन्शिएबल असतो, मग f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash x, राईट. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ f dash x, आता एफ ऑफ एक्सचा मी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला, मला काय मिळालं, एफ डॅश एक्स. सो एफ डॅश एक्सची ऑर्डर काय आली, 1. सो दिस इज कॉल्ड ॲज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. गॉट इट. म्हणजे आतापर्यंत जे आपण काढले दॅट वॉज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता परत एफ डॅश एक्सचा आणखीन डेरिव्हेटिव्ह घेतला, द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश एक्स काय असेल, इट इज एफ डबल डॅश एक्स. त्याचा आणखीन एकदा, हे एक नोटेशन आहे, हे मी सांगेनच पुढं, हे एफ मधलं नोटेशन आहे, वाय वगैरे काही दिलेलं नाही आहे. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश एक्स इज एफ डबल डॅश एक्स अँड विच इज कॉल्ड ॲज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. का सेकंड ऑर्डर, कारण आपण किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतले, 2 वेळा. सिमिलरली एफ डबल डॅश एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असेल, एफ ट्रिपल डॅश एक्स विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. परत एफ ट्रिपल डॅशचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, एफ 4 डॅश विच इज कॉल्ड ॲज फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड सो ऑन. कुठंपर्यंत, एन पर्यंत. एनची तुम्ही किती व्हॅल्यू घेऊ शकता, 100, 1000, 10,000 वॉट एव्हर बिटवीन बी. जिथंपर्यंत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तो डेरिव्हेटिव्ह, म्हणून मी काय म्हटलं, एन म्हटलं. आणि हेच एफ ऑफ एक्स, एफ डॅश एक्स, एफ डबल डॅश एक्स, एफ ट्रिपल डॅश एक्स, ह्यांचंच आणखीन नोटेशन आहे वेगळ्या पद्धतीनं. हे तर आहेच, dy बाय dx, d2y बाय dx, d3y बाय dx. ऑल्सो दे आर डिनोटेड बाय y1, y2, y3, y4, y5 अप टू yn. y1 म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, y2 म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, y3 म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, y4 म्हणजे फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड सो ऑन. ओके, सो दीज आर जस्ट नोटेशन्स जे आपल्याला लागतात. आणखीन हे पण डेरिव्हेटिव्ज आहेत, ऑल्सो डिनोटेड बाय. आणखीन कसं कसं डिनोट करता येतील ते पण सांगतो, म्हणजे पुढं ऑल्सो डिनोटेड बाय dy बाय dx, कॉमा d2y बाय dx स्क्वेअर, कॉमा d3y बाय dx क्यूब, कॉमा डॉट 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 अप टू dny बाय dx रेज टू n रिस्पेक्टिवली. y1 ला dy बाय dx, y2 म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर, y3 म्हणजे d3y बाय dx क्यूब अँड सो ऑन. ओके,
सो हे जस्ट नोटेशन्स आहेत. काढायचे कसे? आता आपला पहिला प्रश्न मिटला की आपण नोटेशन्स तरी बघितले. आता हे डेरिव्हेटिव्ह्ज काढायचे कसे हा आपल्याला क्वेश्चन असतो. ओके, सो ते पण आपण बघूया. सो वी हॅव दी एक्सरसाइज ऑन हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अँड वी हॅव एक्सरसाइज नंबर 1.5. सो एक्सरसाइज नंबर 1.5 मध्ये हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज आणि त्याचे प्रूफ त्या रिलेटेड सगळं आपल्याला बघायचं. बघूया मग वन बाय वन व्यवस्थित. सो आय हॅव एक्सरसाइज 1.5. त्यातला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन काय आहे? फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग. बघा एकदम सिंपल मी पहिल्यांदा घेतो. सपोज आय हॅव y इज इक्वल टू 2x raised to 5 minus 4x cube minus 2 over x square minus 9. आता मला याचं काय करायचं आहे? किती डेरिव्हेटिव्ह्ज काढायचे आहेत? सेकंड ऑर्डर पर्यंत. सेकंड ऑर्डर म्हणजे 2. एफ डबल डॅश एक्स किंवा त्याला आपण d2y/dx² म्हणतो किंवा y2 म्हणतो. तिघांपैकी कुठलंही नोटेशन वापरा. जर एफ ऑफ एक्स मध्ये असेल तर एफचं, वाय मध्ये दिलं असेल तर dy/dx किंवा y1. कुठलंही वापरा, तुम्हाला जे सुटेबल असेल ते. सो आय विल कन्सिडर फर्स्ट गिवन क्वेश्चन. सो कन्सिडर y is equal to 2x raised to 5 4x cube 2 over x square minus 9. So differentiate with respect to x. So dy over dx is 2x raised to 5 चा 10x raised to 4 minus 12x square minus. आता इथं तुम्हाला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आला, डायरेक्ट घ्या. नसेल x raised to 2 वरती घ्या. x raised to -2 होईल. x raised to -2 चा डेरिव्हेटिव्ह -2x raised to -3 -0 9 चा. आता हा झाला तुमचा रेग्युलर डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला सेकंड ऑर्डर म्हटलंय म्हणजे आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. So what I have? d2y/dx². किंवा ह्याला दुसरं नोटेशन आहे y2, ह्याला नोटेशन आहे y1. काय आलं? 40x³. परत डेरिव्हेटिव्ह आहे असं घ्यायचं. -24x. हे मायनस मायनस काय झालं? प्लस. हे 4 × -3 -12 x raised to -4. पुढे झिरोची काही गरज नाही. हे लक्षात आलं? हे -3 जर पुढे घेतलं तर -3 × -2 6 6 × -2 -12. कसंही करा, काही फरक पडत नाही. सो व्हॉट इज माय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह? दॅट इज d2y/dx². इट इज 40x³ -24x -12x raised to -4 किंवा जर त्याला खाली घेऊन जायचं असेल तर 12x raised to 4. सो दॅट इज हाव वी विल कॅल्क्युलेट दॅट. ओके, सपोज आय हॅव y इज इक्वल टू, हे एकदम सिंपल फंक्शन होतं. सपोज आय हॅव सच टाईप ऑफ फंक्शन. काय याच्यामध्ये x raised to x आहे. x raised to x म्हणजे फंक्शन raised to फंक्शन. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं की हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये आत्तापर्यंत जे आपण सगळे बघितलेत, मग ते इम्प्लिसिट असो, पॅरामेट्रिक असो, लॉगॅरिथमिक असो किंवा ट्रिग्नॉमेट्रिक असो किंवा आपले सिंपल असो,
कुठलाही टाईप विचारू शकतात. मी आत्ता जस्ट सुरुवात केली. एक पहिलं एक्झाम्पल एकदम सिम्पल होतं. नाव वी हॅव एक्स रेस टू एक्स. आता बिफोर टेकिंग सेकंड ऑर्डर आपल्याला पहिल्यांदा dy/dx तर काढावा लागतोच. म्हणजे तुमचं सेकंड असू द्या, थर्ड असू द्या, नाही तर फोर्थ असू द्या, नाही तर nth असू द्या, dy/dx हा काढावा लागतोच. म्हणजे तुम्हाला आधीची मेथड ही वापरावी लागणारच आहे. त्यामध्ये काय चेंज करायचं आहे का? नाही. मग ज्या टाईपचं आहे त्या टाईपची मेथड वापरायची. dy/dx काढून ठेवायचा. पुढं. सो वी हॅव अ सोल्युशन. सो कन्सिडर y is equal to x raised to x. So taking log on both sides. What I get? Log of y is log of x raised to x. X पुढं. So log of y is x log x. dy/dx तर मी अल्जेब्राइकने काढणारच ना, त्याला काय पर्यायच नाही दुसरा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो वन लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y dy/dx. x log x चा डेरिव्हेटिव्ह x इंटू लॉग x आहे. सो x इंटू d/dx ऑफ लॉग x प्लस लॉग x इंटू d/dx ऑफ x. So what I got? 1/y dy/dx is x log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस log x इंटू x चा डेरिव्हेटिव्ह. So what I have? dy/dx is y पलीकडं, x and x will get cancel. I have 1 plus log x. सो y ची व्हॅल्यू टाकून देऊया आपण. सो व्हॉट इज dy/dx? x रेस टू x 1 प्लस लॉग x. इथंपर्यंत आपण ऑलरेडी सोडवलेलं आहे यापूर्वी. आता आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता इथं काय लॉग वगैरे घ्यायची गरज नाही आहे, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह निघतो. हे एक फंक्शन आहे, हे दुसरं फंक्शन आहे. सो u इंटू सो dy/dx चा डेरिव्हेटिव्ह d2y/dx स्क्वेअर. इकडं u इंटू v फर्स्ट फंक्शन ॲज इट इज d/dx ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज d/dx ऑफ फर्स्ट फंक्शन. सो व्हॉट इज d2y/dx स्क्वेअर? x रेस टू x तसंच 1 प्लस लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 चा 0 लॉग x चा 1/x प्लस 1 प्लस लॉग x इंटू आता x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह परत काढत बसायचं का? नाही, काढलेलं आहे आपण. ॲज इट इज सबस्टिट्यूट करा. सो 1 प्लस लॉग x इंटू मी इथं खाली लिहितो x रेस टू x इंटू 1 प्लस लॉग x. काय केलं? d/dx चा डेरिव्हेटिव्ह लिहिला फ्रॉम 1. सो व्हॉट इज माय फायनल आन्सर? d2y/dx स्क्वेअर इज x रेस टू x अपॉन x प्लस इथून काय होतंय 1 प्लस लॉग x मल्टिप्लिकेशन आहे ना. सो आय हॅव x रेस टू x इंटू 1 प्लस लॉग x ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा 1 प्लस लॉग x आणि हा 1 प्लस लॉग x मल्टिप्लिकेशन होईल x रेस टू x तसंच काय. पाहिजे असेल x रेस टू x कॉमन काढा, नसेल काढायचं तसंच ठेवा. सो अशा पद्धतीनं आपण जरी आपल्याला अल्जेब्राइक म्हणजे लॉगॅरिथमिक वापरावं लागलं तरी सुद्धा सेकंड ऑर्डर काढता येते. आणि सेकंड ऑर्डरसाठी महत्त्वाची कंडिशन काय आहे की तुम्हाला फर्स्ट ऑर्डर कंपल्सरी काढता आलं पाहिजे. कारण dy/dx काढल्याशिवाय d2y/dx स्क्वेअर काढता येणार नाही. पुढं सपोज
I have y is equal to e raised to 4 cos 5x. e raised to 4x cos 5x अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक मी ॲडिशन घेतली, एक फंक्शन टू द फंक्शन घेतलं, एक मल्टिप्लिकेशन पण घेऊ. म्हणजे सगळ्या टाईपचे आपल्याकडे असावेत प्रॉब्लेम्स. सो इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायला dy बाय dx घ्यायला काय प्रॉब्लेम, मल्टिप्लिकेशन आहे. सो सोल्युशन कन्सिडर y is equal to e raised to 4x cos 5x. So differentiate with respect to x. So dy by dx is first function as it is, derivative of second function plus second function as it is, derivative of first function. So what is dy over dx? e raised to 4x cos 5x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 5x इंटू साइन 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. आता एवढं तरी आपण डायरेक्ट करू शकतोच ना. प्लस cos 5x e raised to 4x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 4x इंटू 4x चा डेरिव्हेटिव्ह 4. सो व्हॉट इज dy ओव्हर dx? सगळे ब्रॅकेट काढा. माइनस 5 e raised to 4x sin 5x प्लस 4 e raised to 4x cos 5x. हा झाला तुमचा dy बाय dx. आणखीन आपण काय करू शकतो, आय कॅन टेक e raised to 4x कॉमन. सो e raised to 4x आउटसाइड द ब्रॅकेट. आतमध्ये काय राहिलं, मायनस 5 साइन 5x प्लस 4 cos 5x. सो दॅट इज माय dy बाय dx. लागलं कुठं म्हणून मी इक्वेशन 1 म्हणून ठेवतो. मला सेकंड ऑर्डर काढायचे म्हणजे याचा आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता इथं डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, हा अख्खा एक ब्रॅकेट आहे आणि e raised to 4x आहे, मल्टिप्लिकेशन आहे परत u इंटू v. तुम्ही जर e raised to 4x कॉमन घेतलं नसतं ना तर काय झालं असतं, इथं प्लस आहे, ह्याचा सेपरेट ह्याचा सेपरेट, परत इथं u इंटू v इथं u इंटू v सेपरेट वापरावं लागलं असतं. सो तो आपला त्रास आणि वेळ दोन्ही वाचेल म्हणून मी e raised to 4x कॉमन घेतलं. नसतं घेतलं तर इथं सेपरेट u इंटू v इथं सेपरेट u इंटू v. सो व्हॉट आय हॅव, d2y by dx square. First function as it is, d by dx of minus 5 sin 5x plus cos 5x plus second function as it is, minus 5 sin 5x plus 4 cos 5x into d by dx of first function as it is, derivative of second plus second function as it is, derivative of first. So what I have, d2y by dx square is e raised to 4x into घ्या डेरिव्हेटिव्स, मायनस 5 तसंच sin 5x cos 5x into 5 प्लस 4 cos 5x minus sin 5x into 5 प्लस इथं काय आलं, मायनस 5 साइन 5x प्लस 4 cos 5x इंटू e raised to 4x e raised to 4x into 4. आतमधले कॅल्क्युलेशन्स करून घ्या. सो आय हॅव d2y बाय dx स्क्वेअर इज e raised to 4x इंटू ब्रॅकेट माइनस 25 cos 5x इथं माइनस 20 साइन 5x. कॅल्क्युलेशन्स फक्त व्यवस्थित. इथं 4 e raised to 4x into bracket minus 5 sin 5x plus 4 cos 5x.
काय कॉमन घ्यायचं असेल कॉमन घ्या, नसेल घ्यायचं नका. इथून e⁴x कॉमन पण निघतो. आणखीन काय कॉमन निघत असेल ते घ्यायचं असेल घ्या, नाही घेतलं तरी चालेल. बट दॅट इज युअर फायनल आन्सर. दॅट इज युअर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण dy/dx काढला होताच, पण dy/dxच्या पुढचा डेरिव्हेटिव्ह d2y/. असे तुम्हाला कितीही काढता येतात, काय प्रॉब्लेम येत नाही. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. ओके, ठीक आहे. नाव आता हे मी डायरेक्ट y हे एक्सचं फंक्शन होतं, म्हणजे आतापर्यंत फक्त व्हरायटी म्हणजे मी लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन घेतलं होतं. आता टाईप ऑफ फंक्शन बदलूयात. सगळ्या टाईपचे आले पाहिजेत ना. अजून आपलं इम्प्लिसिट आलेलं नाही, पॅरामेट्रिक आलेलं नाही. बघूया 1 बाय 1 सगळे. क्वेश्चन तोच आपला, फाइंड d2y सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, किंवा आणखीन कशा टाईपने विचारतील, फाइंड d2y/dx². मी ऑरला टाकलाय कारण आपल्याला प्रत्येक क्वेश्चनची सवय पाहिजे, म्हणून मी दोन्ही क्वेश्चन्स तिथे लिहिलेत. आयदर d2y/dx² और सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बघा फंक्शन बदलतो मी. सपोज आय हॅव x इज इक्वल टू a इंटू थीटा मायनस साइन थीटा अँड y इज इक्वल टू a इंटू 1 मायनस कॉस थीटा. कुठल्या टाईपचं फंक्शन आहे, पॅरामेट्रिक. आपल्याला फाइंड करायचं आहे d2y/dx². मग d2y/dx² आधी dy/dx तर काढलंच पाहिजे ना. मग पॅरामेट्रिकमध्ये आपण काढलेत. सुरू करायचं. थीटा हा पॅरामीटर आहे इथं. ओके, सो वी हॅव x इज इक्वल टू a इंटू थीटा मायनस साइन थीटा. x हा थीटाचा फंक्शन आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. व्हॉट आय गेट, dx/d इज इक्वल टू a तसाच 1 मायनस कॉस थीटा. काय कॅन्सल होत नाही. ब्रॅकेट. also y is equal to a into 1 minus cos theta. So differentiate with respect to theta. So dy/d theta is a into 0 cos theta चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा, तो मायनस आणि हा मायनस प्लस साइन. So what is dy over d theta? So dy over d theta is a sin theta. So dx/d theta मिळाला, dy/d theta मिळाला. Now we know that dy over dx is dy over d theta upon dx over d theta. हा फॉर्म्युला लिहिणं मस्ट आहे. सो व्हॉट इज dy over dx? ना व्हॉट इज dy/d theta? a sin theta. व्हॉट इज dx over d theta? इथं आहे a into 1 minus sin theta. सॉरी, a into 1 minus cos theta. ओके, 2 ब्रॅकेट वरून मी लिहिलं ते. सो व्हॉट इज dy/dx? a ला a कॅन्सल, साइन थीटा ओव्हर 1 मायनस कॉस थीटा. सो इथंपर्यंत प्रोसिजर आपल्याला व्यवस्थित माहिती आहे. हे आपण ह्याच्या आधी पूर्वी सोडवलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्या पुढं जायचं आहे. दॅट इज वी हॅव टू फाइंड सेकंड ऑर्डर. मग अजून हा विथ रिस्पेक्ट टू आता डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा, एक्स. आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू थीटा घेता येत नाही कारण dy/dx आहे.
आणि आपल्याला d2y/dx² काढायचं आहे. मग d2y/dx² काढण्यासाठी महत्त्वाचा प्रॉब्लेम, d2y/dx² काढण्यासाठी दोन्ही साईडचा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घेणं गरजेचं आहे. सो अगेन or I'll call as differentiate with respect to x. इथं आता मी x म्हटले, थीटा नाही. ओके, सो व्हॉट आय गॉट, d2y/dx² इज d/dx ऑफ साइन थीटा ओव्हर 1 - cos थीटा. आता घेता येतो का हो विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह साइन थीटा ओव्हर 1 - cos थीटाचा? घेताच येत नाही, कसं शक्य आहे? मग काय करायचं, तर इथं आपला चेन रूल, कॉम्पोजिट फंक्शन किंवा चेन रूल वापरायचं. एक्सचा तर विथ रिस्पेक्ट टू एक्स तर डेरिव्हेटिव्ह घेणं शक्य नाही. मग मी इथं काय करणार, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, d2y/dx² इज d/ फंक्शन कुणाचं आहे, d थीटाचं. सो d/d थीटा ऑफ साइन थीटा ओव्हर 1 - cos थीटा इनटू, आता हे d थीटा मी घेतलाय ना, सो d θ/dx कॉम्पोजिट फंक्शन. मी काय केलं, d थीटा ॲडजस्ट केला. ओके, का केला, कारण मला असं डेरिव्हेटिव्ह घेणं पॉसिबलच नाही आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स थीटाचं डेरिव्हेटिव्ह निघत नसतं, म्हणून मी इथं काय केला, थीटा ॲडजस्ट केला. आता इथं विथ रिस्पेक्ट टू थीटा डेरिव्हेटिव्ह निघते, निघायला काय प्रॉब्लेम. आता इथं u/v ने डेरिव्हेटिव्ह घेतलं तरी चालेल, किंवा मी डायरेक्ट मी फॉर्म्युला पण वापरला तरी चालतो आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्ह घेतलं तरी चालतं. साइन थीटाचा 2 sin θ/2 cos θ/2, 1 - cos थीटाचा 2 sin² θ/2, जे येईल त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, थोडं सोपं होईल. सो d2y/dx² इज d/d थीटा ऑफ, इथं u/v ने डायरेक्ट घेतला तरी चालतो, काही विषय नाही. 2 sin θ/2 cos θ/2 आपल्याकडे फॉर्म्युला आहेत म्हटल्यानंतर आपण वापरणार, ओव्हर 2 sin² θ/2 इंटू d θ/dx. ते तसंच ठेवतो मी. सो व्हॉट इज d2y/dx²? इट इज d ओव्हर d थीटा ऑफ 2 and 2 will get cancelled, 1 sin and 1 sin will get cancelled. What is remaining is cos θ/2 over sin θ/2 into d θ/dx. So I have d2y/dx² is d/d theta of cot θ/2 into d θ/dx. आता cot θ/2 चा डेरिव्हेटिव्ह निघतो, संपला विषय. d θ/dx कुठनं आणायचं बघा, इथं dx/d थीटा आहे ना, मग d θ/dx म्हणजे त्याला उलट केलं तर चालेल का, उलट केला की d θ/dx, त्याला उलट करायचं. सो व्हॉट इज d2y/dx²? इट इज -cosec² θ/2 इंटू 1/2. बरोबर ना, कॉटचा -cosec² θ/2, θ/2 चा 1/2 इंटू d θ/dx करायला उलट 1/a इंटू 1 - cos थीटा. सो काय आलं, d2y/dx², इट इज -cosec² θ/2 अपॉन 2a 1 - cos थीटा. सो आणखीन कॅन्सल करायचं असेल तर कॅन्सल करता येईल. 1 - cos थीटाला परत 2 sin² θ/2 लिहा, हे cosec² θ/2 खाली येईल, sin² θ/2 येईल, सो sin⁴ होईल. ती पुढं करता येईल, नसेल करायचं ॲज इट इज ठेवलं तरी चालेल. आणि इथं जर तुम्ही u/v वापरला तर डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, डिनॉमिनेटर ॲज इट इज, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह त्या पद्धतीने येईल, एखादी गोष्ट कॅन्सल होईल.
कसंही म्हणजे ॲन्सर इंटरकन्व्हर्टेबल असतात. आपण पुढं कसं सोडवतो त्यावरती ते डिपेंड असतं. ओके, पण तुमची प्रोसिजर हीच, प्रोसिजरला काहीही बदल नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॅरामेट्रिकला थोडा वेगळी पद्धत आहे. अदरवाईज बाकीचे कसे स्ट्रेट फॉरवर्ड जातात. तुम्हाला dy/dx, कारण y हे इम्प्लिसिट जरी असलं तरी काय फरक पडत नाही, कारण dy/dxच असतं, राईट हँड साईडला एक्सचं फंक्शन असतं. लॉगॅरिथमिकला काही फरक पडत नाही, ट्रिग्नॉमेट्रीला काही फरक पडत नाही, कारण शेवटी y आणि x हे डायरेक्ट एकमेकांचे फंक्शन्स असतात. प्रॉब्लेम कुठे येतो तर प्रॉब्लेम इथं येतो फक्त पॅरामेट्रिकला. म्हणून मी हा प्रॉब्लेम घेतला की पॅरामेट्रिकमध्ये आपल्याला y आणि x हे डायरेक्ट एकमेकांचे फंक्शन्स नसतात. तर x हे थिटाचं किंवा टीचं फंक्शन असतं, y हे थिटाचं किंवा टीचं फंक्शन असतं. मग आपल्याला dy/dx काढावं लागतं आणि मग dy/dx मधून d2y/dx² काढावा लागतो. आणि ती करताना ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची. ही स्टेप जर विसरली तर पुढचं येत नाही, म्हणून ही स्टेप महत्त्वाची. ओके, सो अशा पद्धतीनं आपण काय करणार, डेरिव्हेटिव्ह काढू. आणखीन याच्यामध्ये थोडेफार प्रॉब्लेम्स आपण बघणार आहोत, पण आजच्या सेशनला आपण थांबूया इथंच. नेक्स्ट सेशनला पॅरामेट्रिकचेच आणखीन काय प्रॉब्लेम्स किंवा काय प्रूफ्स काय असतील ते आपण बघूया. ओके, सो आज आपण या ठिकाणी थांबूया, नेक्स्ट सेक्शनला भेटू. थँक्यू.